या बेलेस अब पाहतोय चांगला डप्पा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाब आली, एका धाब्याने स्ट्राईक रोटेट झाली, संधी आली संकेत मालीकडे. आणि तदनंतर आपण पाहतोय डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळतील संकेत. गोलंदाजी मार्क वरती जांताराचा पिंपरी टीमचा एक चांगला गोलंदाज केतन कालन गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती एक धाव दिल्यानंतर आपण पाहतोय थांबवण्याचा प्रयत्न. या स्पर्धेतून आपण पाहतोय मान्यवर रजा घेत असताना आत्माराम दादा धुले आणि सुदाम दादा विरले या स्पर्धेची रजा घेत असताना पाहायला मिळतील. चौथ्या बॉलवरती कार्पेट लेबलने फटका. डीप मध्ये आहेत साहिल, फील्ड करतील फेकी करतील तोपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याची कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. विचार केला प्रांजल अनन्या 11 टीमचा तर ही मॅच त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि साहिल 11 टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली धाबसंख्या उभारावी लागेल. आमच्यासाठी पाणी पुरवला जातोय विकीदादा गोडविंदे यांचं खरंच खूप आभार. यावेळेस आपण पाहतोय LBW च्या स्वरूपात हदरा लागला जाईल. अजय सोनावले बॅक टू द डगआउट. पायचीत पकडलं पंचांनी, हदरा लागला जातोय. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. कॅप्टन अजय सोनावले बॅक टू द डगआउट. हदरा लागला गेला. पहिली गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर आली. कॅप्टन अजय सोनावले माघारी परतल्यानंतर त्यांची आता जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पिंपलोली टीमचे बायकर मॅन गणेश पेमारे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि त्या जबाबदारीवरती चांगली कामगिरी करावी लागेल. केतनचा हा चेंडू याबलेस आपण पाहतोय आणखी एक हदरा लागला जाईल. माघारी यावं लागेल गणेश पेमारे यांना. षटक संपल्याचा इशारा विचार केला या ओव्हरचा तर अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा निश्चितच खर्च केल्या केतनने, परंतु तदनंतर 2 मौल्यवान विकेट त्यानं कमावल्या. 2च धावेवरती समाधान मानत असताना पहिल्या ओव्हरमध्ये प्रांजल अनन्या 11 टीम. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. केतन गोलंदाजी मार्क वरती अवघ्या 2 धाबा खर्च करत असताना आता न्यू बॉलर रुपेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू संकेतसाठी यावेळेस डीप मध्ये आहेत साहिल. फुलटॉस चेंडू होता, भरपूर समाचार घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. हवाई फटका पाहायला मिळाला नाही संकेतच्या बॅट मधून. एक धाव निश्चितच येईल. न्यू बॅटर अजय भुईर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले.
एका धाबेने 3 आकडा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजय होते स्ट्रायकर वरती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. रुपेश गोलंदाजी बार्क वरती. अफलातून कामगिरी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. संकेतनं स्ट्राईक रोटेट करत असताना अजयच्या हातामध्ये स्ट्राईक दिली. तदनंतर डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस डीप मध्ये दिनानाथ आहेत. चुकी 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 पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चौथा चेंडू हलवार पद्धतीनं यावेळेस फेकण्याचा प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज रुपेश देखील यावेळेस चांगली कामगिरी करत असताना 4 चेंडू 3 धाबा खर्च करत असताना धावफलक अद्यापर्यंत 5 आकड्यावरती. 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या प्रांजल अनन्या 11 टीमच्या. यावेळेस शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. एक चोरटी धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धाबेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या आकड्यावरती. 6 धाबा या ओव्हरचा विचार केला तर आता या ओव्हर मधील लास्ट एका बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल आता या ओव्हर मधील. संकेतसाठी या बल्लेस फटका. साईल डीप मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. एकच धाब या बल्लेस घेतली जाते. एका धाबीवरती समाधान बाळावं लागेल. ऑफिशियल आमच्याकडे इशारा करतायत षटक संपल्याचा. दुसऱ्या षटकांती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 7 या आकड्यावरती. अवघ्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये. तुम्हाला आणखी एकदा सांगतो जे 12वे प्रतिनिधी असतात ते जर का मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आले नाही तर लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. यावेळेस लास्ट विनंती आहे 12वे प्रतिनिधी पाणी घेऊन येतील. अफलातून गोलंदाजी सायली 11 टीम कडून आपण पाहतोय. अवघ्या 7 धाबा धावफलकावरती आहेत प्रांजल अनन्या 11 टीमच्या.
अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. साहिल यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दाबेड सुरुवात पाहायला मिळते. अतिरिक्त दाबेड मदत होईल. धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. 8 धावा धावपलकावरती. यावेळेस चांगला फटका. मिसफिल्ड गॅप सिलेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय. टोटल 4 धावा. 3 धावा. 4 धावा. 4 धावा कंप्लीट झाला. 4 धावा. 4 धाब्याने धावपलक जाऊन पोहोचलं ते 12 या आकड्यावरती. मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलत असताना बाला मिळाले फलंदाज. गरज आहे धावसंख्येची आणि ती धावा आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्रायकर वरती संकेत आहेत. यावेळेस कार्पेट लेवलला फटका. आडव्या बॅटनं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यानं धावपळक जाऊन पोहोचतंय ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित या षटकाचा विचार केला तर या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. त्यानंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय दत्तादादा विरले उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. अफलातून फटका. यावेळेस संकेतच्या बॅटमधून भरपूर वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. शेवटपर्यंत प्रयत्न करतील. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा. 4 धाब्याने धावपळक जाऊन पोहोचतंय ते 18 या आकड्यावरती. 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळतील. आता प्रहार चढवण्याचा प्रयत्न संकेतच्या बॅटमधून. अफलातून फटका षटकार अर्जित करत असताना चौकार आल्यानंतर 6 धावा धावपळक उंचावत असताना चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपलकावरती. साहिलच्या गोलंदाजीवरती आक्रमक फटके चढवले जात आहेत. शेवटचे 2 चेंडू. पुढे सरसावत कार्पेट लेबलने फटका. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न यावेळेस केला जाणार नाही. थांबवलं संकेतने. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संकेत मालीच्या बॅटमधून पाहायला मिळते. अशाच प्रकारची कामगिरी अपेक्षित असेल ती प्रांजल अनन्या 11 टीमच्या पाठीराख्यांना आणि त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचंय. प्रांजल अनन्या 11 टीमचे 12वे प्रतिनिधी. लास्ट बॉल आता या ओव्हर मधील. लास्ट बॉल या बेलेस हलकीशी कडा होती. शरीराचा भेद घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपल्याचा इशारा पंचाचा येईल. 3 षटकांती. 3 षटकांती धावपलक जाऊन पोहोचलंय ते 27 या आकड्यावरती. 27 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील.
गोलंदाजी मार्कवरती दीनानाथ येत आहेत. अद्यापपर्यंत 27 धाबा धावफलकावरती आहेत. प्रांजल अनन्य 11 टीमच्या बडबाईच्यात आणखी चांगलं टार्गेट सेट करावं लागेल सायली 11 टीम समोर. संकेतसाठी यावले सभेमध्ये चेंडू. दीनानाथ पाटील जेल खाली आलेत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल. हदरा लागला जाईल. प्रांजल अनन्य 11 टीमला सलामीला गेलेला बॅटर मैदानातून बाहेर येत असताना संकेत माली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होत आहेत. अजयसाठी फसवा चेंडू हाताळत असताना दीनानाथ पाटील हुशारीची चालाकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू हलवार पद्धतीने हाताळला. अजयला ओळखता आला नाही. अजय विरले स्ट्रायकर वरती डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेस फटका भरपूर उंचावरती उंची गाठली लांबी कमी अंदाज बांधतायत क्षेत्ररक्षक. पकडतील चांगला झेल. माघार यावं लागेल अजय विरले. बॅक टू द डगआउट. धावफलक थांबलंय ते 27 या आकड्यावरती. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती लास्ट ओव्हरमध्ये आले दीनानाथ. 3 चेंडू त्यांचे आपण पाहिले. 3 चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता 2 मौल्यवान विकेट त्यांनी कमावली आहे. न्यू बॅटर संघाचे संघ मालक प्रमोद दादा माली मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. आता जबाबदारी स्वतःवरती घ्यावी लागेल. 27 पर्यंत पोहोचले. अजून 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडूचा खेळ त्याच्या खात्यामध्ये शेष पाहायला मिळेल. चौथा बॉल लो फुल टॉस होता. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचं करेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये. 4 चेंडू दीनानाथ पाटीलने हाताळले. 2 मौल्यवान विकेट. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. मेडन ओव्हर हाताळणार का दीनानाथ पाटील? पाचव्या बॉल वरती पुन्हा जेलची संधी. अंदाज बांधतायत क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल. अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये. दीनानाथ पाटील लास्ट ओव्हर मध्ये आले. संघ मालकानं आणि आयकॉन प्लेयरनं सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करत असताना दीनानाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 27 धावसंख्येवरती लगाम लावण्यात आलाय. प्रांजल अनन्या 11 टीमचे एक संघ मालक बागारी आल्यानंतर आता सेकंड ओनर मैदानाच्या आतमध्ये जात असताना अशोक सोनावले मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. या ओव्हरचा विचार केला तर आता शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल आता शेष असेल. मेडन ओव्हरच्या कदारावरती दीनानाथ पाटील. लास्ट बॉल दीनानाथ पाटीलचा आपण पाहणार आहोत. ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 5वं पर्व आलेल्या सर्व खेळाडूंचं व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. लास्ट बॉल शेष. लास्ट बॉल वरती डिसाइड होईल सायली 11 समोरचं. प्रांजल अनन्या 11 टीमचं टार्गेट. अफलातून चेंडू. फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एका हाताने केतनने पकडली आहे. अफलातून कॅच. मेडन ओव्हर इथे येथून आपण पाहतोय. मेडन ओव्हर हाताळत असताना पारितोषिक येत आहे. सायली 11 टीमचे ओनर आहेत सूरजदादा घोडविंदे यांच्याकडून पारितोषिक आहे. दीनानाथ पाटील यासाठी 200 आणि ही एका हाताने झेल पकडली केतनने त्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 200 रुपयाचं पारितोषिक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बनवल्या. पहिल्या डावामध्ये अवघ्या 27-28 धावसंख्येचं टार्गेट आता सायली 11 टीम समोर.
विनंती करतो कॅप्टन अक्षय आपण लगेचच चेंडूची पडताळणी केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. पहिल्या डावामध्ये बनवल्या प्रांजल अनन्या इलेव्हन टीमने अवघ्या 27-28 धावसंख्येचं मापक आव्हान आता साईल इलेव्हन टीम समोर. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सरपंच आपण पाहतोय चंद्रकांत दादा निरगुडा उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन असं नसतं बा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात केली जाईल. बडवायच्या आहेत टोटल 28 गोलंदाजी मार्कवरती अजय, स्ट्रायकरवरती आहेत अक्षय, राजेश दादा बिर्ले उपस्थित होत आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल अक्षयच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. राजेशदादा बिर्ले आपणास विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन असं नसतं बा. कुर्वेन जीविका 11 टीमचे ओनर राजेशदादा बिर्ले उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन असं नसतं बा. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. अक्षय सलामीला गेला. सायली 11 टीमची जबाबदारी कालच्या दिवसामधील लास्टची मॅच स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळत असताना अक्षयने लास्ट मॅच कालच्या दिवसातील विजय संपादन करून दिली सायली 11 टीमला. आता या मॅचमध्ये देखील त्याच अनुषंगानं प्रयत्न पाहायला मिळतात. अजयच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. सेकंड बॉलवरती कलात्मकतेनं फटका. एक धाव निश्चितच येईल. 2 चेंडूवरती 5 धावा खर्च करत असताना अजयला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहू शकता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले तर अजय, कॅप्टन अजय. या वेळेस ताकद कमी पडत असताना साईची पाहायला मिळेल. कार्पेट लेबलने पटका डीप मध्ये होते. संकेत फील्ड आणि पैकी तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. एका धावेड धावपळक जाऊन पोहोचतंय ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावपळकावरती. टोटल 28 धावसंख्येचं मापक आव्हान आपण पाहाल प्रांजल अनन्या 11 टीमचं सायली 11 टीम विपक्ष खेळत असताना. यावेळेस चांगला फटका. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. स्लिप मधून चेंडूला ट्रॅव्हल करत असताना अक्षय पाहू शकाल कलात्मक फटका होता अक्षयच्या बॅट मधून. दुसरा चौकार आपण अनुभवतोय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. एका हाती किल्ला लढवत असताना पाहायला मिळेल. सलामीची भूमिका स्वीकारली आणि त्या स्वीकारलेल्या भूमिकेवरती चांगले कार्य मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना अक्षय.
यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय सायली इलेव्हन टीमचा. हा कॅप्टन अक्षय मैदानामध्ये धुडकूस घालत असताना. अब बादोय ग्रामपंचायत पिंपलोली चे माजी सरपंच चंद्रकांत दादा निरगुडा उपस्थित होत आहेत या व्यासपीठावरती. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस संयमानं कार्पेट लेवलला फटका पाहतोय. चांगला चेंडू होता अजयचा त्यावरती संयमानं पहिल्या षटकांती धावपलक जाऊन पोहोचले ते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. चांगली धावा संख्या उभारण्यात आली. पहिल्या ओव्हरमध्ये अजयच्या आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळाली अक्षयची. विचार केला अक्षयचा तर वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत असताना माफ करा वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. आता गरज टोटल अद्यापपर्यंत बनली आहे 15 बनवायच्या 13. 18 चेंडू 13 धावसंख्येचं छोटंसं टार्गेट आहे सायली इलेव्हन टीम समोर. दुसऱ्या विजयाच्या शोधात निघाली आहे सायली इलेव्हन टीम. चांगली प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रांजल अनन्या इलेव्हन टीमला अद्यापपर्यंत या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादन करता आला नाहीये. ते देखील प्रयत्न करतील. लो स्कोर मॅच आहे. रफ अँड टफ होईल यात संभावना नाहीये. परंतु आता विचार केला तर अजयने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. आता 18 चेंडू 13चं छोटंसं आव्हान. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत अक्षय आणि साई. स्ट्रायकरवरती पुन्हा अक्षय पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. मानस यावेळेस चांगला चेंडू मानसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता अक्षयला. बॅट अँड बॉलचा तितपत चांगलं करेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट बॉल संयमानं यावेळेस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळेल अक्षयचा. 15 बनल्यात. डॉट बॉलनं या सेकंड ओव्हरला सुरुवात पाहायला मिळेल. सेकंड बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल चांगला षटक आता हाताळत असताना मानस गोलंदाजी मार्कवरती तब्बल 2 चेंडू अक्षयने फेस केले. डॉट बॉल खेळत असताना मैदानावरती पाहू शकाल अक्षयला. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय सायली इलेव्हन टीमचा हा आयकॉन प्लेअर मैदानामध्ये आपण पाहू शकाल. तिसरा बॉल यावेळेस वाईट अवांतर धाव. चांगली गोलंदाजी चालू होती. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी फायदा होईल. अवांतर धाब्याने धावपलक टोटल जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस थांबवण्याचा प्रयत्न मानसकडून केला जातोय. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. 3 चेंडू समाप्त झालेत. धावपलक जाऊन पोहोचले ते तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी टोटल 12 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस अक्षयच्या बॅटमधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इरादानं ठोकलाय षटकार. 6 धावा. चांगली सुरुवात होती मानसची. अफलातून कामगिरी करत होता. एक वाईट चेंडू नक्कीच हाताळला होता परंतु 3 चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळेल. 4थ्या चेंडूवरती अटॅक करत असताना अक्षय षटकार लगावतोय. 6 ने धावपलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 22 या आकड्यावरती. 22 धावा धावपलकावरती. आता विजयासाठी गरज अवघ्या 6 धावसंख्येची.
जर का षटकारानं अक्षयने मॅच फिनिश केली तर सूरज घोडविंदे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेट लेबलने फटका 30 सर्कल मध्ये स्लिपला फिल्डिंग आपण पाहतोय. एक धाव, एका धावेनं धावफलक थोडस जाऊन पोहोचेल ते 23 या आकड्यावरती. यानंतरची पुढची मॅच आपल्या भेटीला येईल. जय मल्हार 11 विपक्ष वैष्णवी कंस्ट्रक्शन या दोन संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचा. लास्ट कॉल आहे आपल्याला, लगेच पोहोचा. मॅच आता अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. 6 धावसंख्येची गरज आहे. अगदी जागा बनवत साईच्या बाटमधून आपण फटका पाहिला, दर्जेदार फटका. 4 धावा अर्जित करत असताना साई पाहायला मिळतील. विजयाच्या समीप पोहोचली आहे. आता टोटल बनल्यात अद्यापर्यंत धावा त्या 27. अजूनही एक धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे कॅप्टन विघ्नेश आपण लगेचच पोहोचा. तदनंतर जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन निखिल आपण देखील लगेचच पोहोचा. आपण पाहतो वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे कॅप्टन विघ्नेश इथे उपस्थित झालेत. आता कॉल असेल लास्ट. जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन निखिल क्षीरसागर आपण देखील लगेच पोहोचा. टॉस साठी पोहोचायचं लगेचच. विनंती करतो लगेचच मॅचला सुरुवात करा. अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 1च अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळेल. जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा लगेच. यावेळेस सुंदर सुरुवात पाहायला मिळतीये. 1 धाव कमवायची होती. अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून. आणि ही मॅच संपायच्या कालावधीमध्ये जर का आपण टॉससाठी आला नाही जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन तर आपल्याला 2 बॉलची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हावं लागेल. लक्षात ठेवा जय मल्हार 11 टीमचे कॅप्टन तुम्ही जर का इथवर पोहोचले नाहीत तर आपल्याला 2 बॉलची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. विघ्नेश इथे उपस्थित आहेत. वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे कॅप्टन अक्षयची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला परंतु चेंडू त्रिपाला चित यष्ट्यांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश एंटर होत आहेत. बनवायच्या विजयासाठी 1 धाव आणि 1 धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. विनंती करतो ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सरपंच चंद्रकांत दादा निरगुडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. इथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. परेशसाठी आणि परेशच्या बॅटमधून हा विजयी चौकार आपण पाहू शकता. 4 धावेने मॅच फिनिश करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच